प्रशांत कोरटकर अखेर आता पोलिसांच्या ताब्यात आहे आणि त्याला कोल्हापूरला आणण्यात आलेला आहे। जुना राजवाडा पोलीस स्टेशनमध्ये त्याला हजर करण्यात आलंय। थोड्याच वेळात त्याची वैद्यकीय चाचणी होईल। अधिकची अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी रणजित माजगावकर यांच्याकडून। रणजित, एकंदरीत आपण जर बघितलं तर आता पोलीस ठाण्यामध्ये यावेळेस कोरटकरला आणण्यात आलेलं आहे। तुम्ही स्वतः त्या ठिकाणी आहात, साधारणतः किती वेळात त्याला वैद्यकीय चाचणीसाठी नेलं जाणार आहे, काय माहिती? थोड्या वेळा पूर्वी प्रशांत कोरटकर याला जुना राजवाडा पोलीस ठाण्यामध्ये आणण्यात आलेला आहे। आतमध्ये कुठल्याही माध्यम प्रतिनिधींना सध्या तरी सोडण्यात येत नाही, त्यामुळं याच्या दारावरच मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। याचबरोबर आपण बघू शकतो, हा जो संपूर्ण परिसर आहे, या परिसराला दंगल काबू पथकानं सध्या काबीज केलेला आहे आणि 40 ते 45 जे जवान आहेत ते या परिसरात तैनात आहेत। साधारण अजून एक तासाच्या गॅपने साधारण 1 तासानंतर प्रशांत कोरटकर याला बाहेर आणण्याची प्रोसेस सुरू होणार आहे, कारण त्याला छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयामध्ये नेऊन त्याची मेडिकल करण्यात येणार आहे। त्यामुळे साधारण 10:30 नंतर प्रशांत कोरटकर याला बाहेर काढण्यात येणार आहे आणि त्याची मेडिकल झाल्यानंतर त्याला कोर्टात हजर करण्यात येणार आहे। मात्र ही सर्व प्रोसेस होत असताना प्रशांत कोरटकरने गेली 25 दिवस पोलिसांना जो गुंगारा दिलेला आहे, या 25 दिवसात नेमकं काय झालं, प्रशांत कोरटकरला कोणी कोणी फोन केले, त्यानं कोणाला फोन केले, कोणी संपर्क केला, प्रत्यक्ष अप्रत्यक्ष त्याला कोणी कोणी मदत केली, याची माहिती सध्या कोल्हापूर पोलीस प्रशांत कोरटकर याच्याकडून घेत आहेत। मागच्या महिन्यातील 25 तारखेला जुना राजवाडा पोलीस ठाण्यामध्ये प्रशांत कोरटकरवर पहिला गुन्हा दाखल झाला होता। त्यामुळं जुना राजवाडा पोलीस ठाण्यातले 3 जी पथकं आहेत, ही पथकं महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्ये प्रशांत कोरटकरच्या तपासासाठी रवाना झाली होती। अखेर प्रशांत कोरटकरला काल दुपारी 3 वाजता तेलंगणामध्ये अटक करण्यात आलेली आहे, त्याला ताब्यात घेण्यात आलं आहे। आता त्याला घेऊन हे पोलीस पथक पुन्हा कोल्हापूरच्या जुना राजवाडा पोलीस ठाण्यामध्ये दाखल झालेलं आहे आणि काही वेळामध्येच आता प्रशांत कोरटकर याला पुन्हा बाहेर काढण्यात येईल आणि छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयाच्या दिशेने घेऊन जाण्यात येणार आहे। निश्चितच रणजित, धन्यवाद दिलेल्या सर्व अपडेटसाठी। कोरटकर सध्या गजाआड आहे आणि आता कोल्हापूरमधून आपण त्या ठिकाणची सर्व लाईव्ह दृश्य जी ती जाणून घेण्याचा प्रयत्न केला। प्रशांत कोरटकर याला आता आज वैद्यकीय चाचणीसाठी नेलं जाणार आहे, हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे। मात्र सर्वात महत्त्वाचं म्हणजे तब्बल 25 दिवस, साधारणतः पूर्ण 1 महिन्याचा कालावधी प्रशांत कोरटकर हा फरार होता। पोलिसांच्या तावडीत तो सापडलेला नव्हता। तपास यंत्रणा या ठिकाणी त्याचा शोध घेत असताना सुद्धा तो सापडत नव्हता। त्यामुळे तो एवढे दिवस नेमका होता कुठे, त्याला कुणी या संदर्भात मदत केली आहे का, असे एक ना अनेक प्रश्न या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। आणि सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये कोरटकरवरून जो वाद सध्या निर्माण झालेला आहे, त्या पार्श्वभूमीवर देखील काय प्रतिक्रिया समोर येतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे।